आते हैं लोग, जाते हैं लोग, पानी के जैसे रेले। आते हैं लोग, जाते हैं लोग, पानी के जैसे रेले। जाने के बाद आते हैं याद, गुजरे हुए वो मेले। देखो वो जा रही है, देखो वो आ रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है। चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है, गाडी बुला रही है. छान वाटतं ना ऐकायला? रेल्वेचं गाणं, रेल का सफर, बडा अच्छा सुहाना लगता है ना. त्यातल्या त्यात मग AC कोच, त्यातल्या त्यात मग कुपे असं रिझर्वेशन मिळालं की मग खूप आल्हाददायक वाटतं. तो प्रवास संपूच नये असंच वाटतं ना. मित्रांनो, गाडी बुला रही है या गाण्याच्या या ओळींनी मी सुरुवात केली. आते हे लोग जाते हे लोग पानी की जैसे रेले. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर प्रत्येक रेल्वे आज तुम्हा आम्हास तुडुंब भरून धावताना दिसतीये. रेल्वे स्टेशनवरची गर्दी अफाट. तिकिटांच्या दरामध्ये कितीही वाढ होऊ द्या, आवश्यक असेल तिथे माणसाला प्रवास करावाच लागतो. आता या सगळ्या रेल्वे प्रवास, रेल्वेचं गाणं हे सगळं तुम्हाला आत्ता ऐकवण्याचं कारण म्हणजेच आपल्या जिथं आपण उत्तर प्रदेशमध्ये रामराज्य अपेक्षित करतो, रामाचं मंदिर झालं अयोध्येमध्ये. योगी आदित्यनाथजींचं राज्य असलेलं हे मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून तिथल्या अनेक गोष्टी बंद पडल्या वगैरे आपण ऐकतो. अनेक गुंडांचा खात्मा झाला, एन्काउंटर झाले वगैरे वगैरे गोष्टी ऐकतो. आपल्याला थोडंसं बरं वाटतं की चला सामान्य माणसाचं जगणं कुठेतरी सुकर करणारा एक मुख्यमंत्री तिथे आहे. पण असं कडक शासक असताना सुद्धा, इतकं कडक वातावरण असताना सुद्धा रेल्वेमध्ये, ते सुद्धा अहमदाबाद गोरखपूर एक्सप्रेस, खूप सुप्रसिद्ध अशी ही ट्रेन आहे. गुजरातमधून निघते आणि उत्तर प्रदेशला गोरखपूरला तिचा थांबा आहे शेवटचा. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका NCC कॅडेट असलेल्या मुलीवरती चालत्या ट्रेनमध्ये रेप होते, बलात्कार होतो. अहमदाबाद गोरखपूर, अहमदाबाद म्हणजे गुजरात, गुजरातचा गृहमंत्री भारताचा मिळाल्यानंतर आणि योगी आदित्यनाथजी सारखा मुख्यमंत्री, कडक मुख्यमंत्री उत्तर प्रदेशमध्ये असतानासुद्धा या अहमदाबाद गोरखपूर एक्सप्रेसमध्ये अशी घटना घडावी याच्यासारखा मोठा कलंक नाही भारत देशाला. घडलं काय? NCCची कॅडेट म्हणजेच तशी पाहिली तर इतर मुलींपेक्षा कणखर असलेली मुलगी नक्कीच असेल. ती एखाद्या परीक्षेला गेलेली होती. मऊ या गावी काहीतरी परीक्षा होती आणि ती परीक्षा देऊन येताना, अर्थात दिस इज द फर्स्ट मिस्टेक ऑफ दॅट गर्ल. तुमची परीक्षा हा दिनांक आहे, तुम्हाला आज निघायचे आणि काल कळलाय असं नसतं. परीक्षा वेल इन ॲडव्हान्स तुम्हाला डिक्लेअर केली जाते. हॉल तिकीट पाठवली जातात. आता तर ऑनलाईनचा जमाना आहे. तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवरती ईमेल येतो. तुमचं हॉल तिकीट तुमच्या मेलवर सुद्धा येतं. तुम्हाला हार्ड कॉपीसुद्धा मिळते. सगळं काही व्यवस्थित सुरू असतं. कोणत्याही एक्झाम कंडक्टच्या बाबतीत मी बोलतो आहे. त्यामुळं रिझर्वेशन करणं तिला शक्य होतं. टू अँड फ्रो, जाताना आणि येताना दोन्ही गोष्टींचं रिझर्वेशन तिला करणं नक्कीच शक्य होतो. भले ती ट्रेन असो, भले बस सेवा असो. काहीतरी ती व्यवस्थित ठरवू शकली असती. दुसरी मिस्टेक, जेव्हा एखादी NCC कॅडेट अशी परीक्षेला जाते तेव्हा त्या रूटला, त्या मऊ या गावी जाण्यासाठी काय इतर कॅन्डिडेट नव्हते सोबत करायला?
ते ज्या गाडीने चाललेत त्या गाडीतनं ती अकंपनी होऊ शकली नाही. वाय सी हॅड प्रेफर्ड धिस ट्रेन ओनली. असो, जे घडलं ते खूप अप्रिय घडलं आहे. आता प्रॉस अँड कॉन्स त्याचे जे काय करतील ते इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी त्यातनं बाहेर काढतील सगळं. पण ही घटना घडली ती एका टी टी ईच्या द्वारे ही रेप केली गेली, हा बलात्कार झाला एका टी टी ईकडनं. म्हणजे या अहमदाबाद गोरखपूर एक्सप्रेसमध्ये ऑन ड्युटी असलेला टी टी ई ही युवती धावत पळत त्या स्टेशनवर पोहोचली. मऊला एक्झामला गेलेली, तिला जायचं आहे गोरखपूरला, आणि ती धावत पळत गेल्यानंतर तिकीट विंडोला तिला अफाट गर्दी दिसली आणि तिकीट काढत बसले तर ती ट्रेन चुकेल, पुढची ट्रेन उशिरा आहे असा काहीतरी विचार करून ती धावत उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये सापडेल त्या डब्यात शिरली आणि तो नेमका AC कोच होता. आता एखादा पॅसेंजर, एखादी असो किंवा एखादा असो, तो असो किंवा ती असो, परंतु जेव्हा तुम्ही विदाऊट तिकीट चढता एखाद्या ट्रेनमध्ये, डेफिनेटली तो गुन्हा आहे. ठीक आहे, तिथे ऑन दी स्पॉट तुम्ही त्या तिकिटाचे पैसे भरून सीट अलॉट करून मागितलं, विनंती केली. त्या टी टी ईला समजलं की ट्रेनला खूप गर्दी आहे आणि सीट अवेलेबल होऊ शकत नाही, तुम्हाला आता जुर्माना भरावा लागेल, फाईन करेन मी तुमचं, आता मी चलन फाडतो वगैरे वगैरे, ह्या गप्पा त्यांच्या झाल्या. ती काकुळतीला आली, तरुणी युवती, अजून जॉब नाही वगैरे काही नाही, परीक्षा देते आहे, मे बी 20 ते 25 वगैरे वय काहीतरी असावं. आणि तिने रिक्वेस्ट केली, खूप काकुळतीला येऊन विनंती केली. तेव्हा त्या टी टी ईने एका कुपेमध्ये जस्ट लाईक त्याचं केबिन आहे असं सांगून तिला बोलवलं. काय हरकत नाही, तुम्हाला मी एक सीट देतो, तिकडे या. बहाणा केला आणि तिथं बोलवून त्यांनी त्या कुपेचं दार पटकन बंद केलं. ऑन ड्युटी टी टी ई, ट्रेन चालू आहे, प्रवास सुरू आहे आणि त्याची ॲडजस्टमेंट सुरू आहे. तिकीट चेकिंगला त्याला जायचं होतं, पण त्यांनी ते बाजूला ठेवलं आणि या युवतीला फोकस करून तिला एका कुपेमध्ये घेऊन गेला, जो कुपे पूर्ण रिकामा होता. 2 पर्सन्स कुपे. AC कोचला कपलला प्रवास करण्यासाठी असे कुपे असतात किंवा कोणत्याही 2 मित्र वगैरे पण प्रवास करू शकतात. तशी रिझर्वेशन्स होतील, तसे लोक प्रवास करतात. अशा कुपेमध्ये ती अडकली. त्या टी टी ईने कुपे बंद करून घेतला आणि तिला धमकावलं की नाव यू आर ट्रॅव्हलिंग विदाऊट तिकीट, मला तुमची पावती फाडावीच लागेल, तुम्हाला एवढा दंड होईल किंवा तुम्हाला जेलसुद्धा होऊ शकते, कायमचा तुम्हाला ब्लॉट लागू शकतो, मग नोकरी वगैरे तुम्ही विसरून जा. अशा पद्धतीने तिला हिप्नोटाईज करणं, धमकावणं, असे सगळे प्रकार करत करत केबिन पूर्णपणे त्याने लॉक केली आणि जो काही त्याला कार्यभाग साधायचा होता तो त्याने कार्यभाग साधला. तिच्यावर बलात्कार झाला. हेल्पलेस युवती एकटी सापडली त्या कुपेमध्ये. कितीही प्रतिकार केला तरी त्या माणसाच्या दांडगाईसमोर त्या स्त्रीने हार मानली, त्या मुलीने हार मानली आणि ती एक बलात्कारित पीडिता म्हणून त्या कुपेमधनं तो टी टी ई बाहेर आला आणि देवरिया या स्टेशनवर गाडी थांबणार हा त्याला अंदाज आला. त्यानंतर काही कंप्लेंट होली तर ते भोगावे लागेल म्हणून तो तिथनं पसार झाला. स्टील ही इज ॲब्स्कॉन्डिंग. आता एक टी टी ई, एक रेल्वेचा वर्कर, सर्वंट, तो जर ऑन ड्युटी अशा एखाद्या युवतीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर रेप करत असेल तर अजूनही आपल्या भारत देशामध्ये स्त्री सुरक्षित नाही असंच म्हणावं लागेल. अशा अनेक घटना बिहार आणि UPमध्ये घडत आहेत, झारखंडमध्ये घडत आहेत, ओरिसामध्ये घडत आहेत. म्हणजे मग ह्या मुलींनी नक्की कसं वागायचं, काय करायचं, हा मोठा प्रश्न समाजापुढे निर्माण होतो. आता तिकीट न काढता ती धावत पळत चढल्यामुळं तिला अंदाज नाही आला की हा AC कोच आहे, काय आहे. गाडी पुन्हा जर पुढे गेली तर आपल्याला कुठलाच डबा मिळणार नाही आणि थ्रू ट्रेन वाटली तिला बाहेर पडता येईल असं वाटलं, दुसऱ्या डब्यापर्यंत पोहोचता येईल गर्दीकडं, पण ते नाही होऊ शकलं आणि ती गर्दी नसलेल्या डब्यात बळीचा बकरा ठरली. पूर्ण आयुष्य एखाद्या युवतीचं अशा पद्धतीने उद्ध्वस्त करणाऱ्या या रेल्वे सर्वंटला नक्कीच तो जेव्हा सापडेल तेव्हा जे काही आहे ती जबर शिक्षा नक्की होईल. परंतु ही प्रवृत्ती कधी नष्ट होणार हा मोठा प्रश्न या समाजापुढे निर्माण झाला आहे. एकट्या दुकट्या युवतींनी, परिस्थिती नसते सोबत कोणाला नेण्याची, तिकीट काढून नेण्याची, 2-2 तिकिटाचा खर्च करण्याची सुद्धा आर्थिक सुबत्ता घरामध्ये नसते आणि त्यामुळेच त्यांना एकटं जावं लागतं. पण आजही एकटी स्त्री म्हणजे
इट इज नथिंग बट अपॉर्च्युनिटी असं समजणाऱ्या वखवकलेल्या नजरा त्यांचा सामना करत या स्त्रीला जर जगावं लागत असेल, तर मग स्वातंत्र्यानंतरसुद्धा 78 वर्ष होऊनसुद्धा सोनेरी पहाट अजून उजाडली नाही असंच मला म्हणावंसं वाटतं आपल्या देशात. खूप संवेदनशील मनाने मी त्या युवतीच्या आणि त्या कुटुंबियांच्या सोबत आहे. परंतु जाता जाता सगळ्या युवतींना मी विनंती करेन, की हे जगच इतकं जर घाणेरडं असेल, तर तुम्हाला तुमचा बचाव करता आला पाहिजे. म्हणून सेल्फ डिफेन्सचं जे काही शिक्षण ठिकठिकाणी काही संस्था देत आहेत, असं शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. नितांत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने परीक्षेला जाल, तेव्हा तेव्हा कुठेतरी तुमच्या मैत्रिणींचा ग्रुप करून ग्रुपनी जा. भले तुम्हाला उभं राहून प्रवास करावा लागू दे, पण जनरल डबा किंवा दुसरा रिझर्वेशनचा डबा याला प्रेफरन्स द्या. शक्यतो रिझर्वेशन्स करा. एक्झामिनेशन ही तुम्हाला अतिशय पूर्वी तुम्हाला समजलेली असते तारीख, त्यामुळं वेल प्लॅन करून तुम्ही रिझर्वेशन करा. जर शक्य असेल, तुमची आर्थिक सुबत्ता असेल, तर तुम्ही 2-3 मैत्रिणी मिळून एखादी टॅक्सी करा. तुमच्या विश्वासातला एखादा तुमच्या भावाचा मित्र, ज्याचा तुमचा टुरिस्टचा धंदा आहे, अशा ठिकाणाहून तुम्ही एखादी कार बुक करून जा. एखाद्या बसनी जा व्यवस्थित रिझर्वेशन करून. तुम्ही 3-4 मैत्रिणी असाल, तर 3-4 मैत्रिणी तुम्ही एखाद्या मैत्रिणीच्या भावाला सोबत त्याचा खर्च करून घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने पण तुम्ही सोबत मिळवण्याचा प्रयत्न करा. लाईफची रिस्क घेण्यापेक्षा, पूर्ण आयुष्य बर्बाद होण्याची रिस्क घेण्यापेक्षा आपण असं केलं तर जरा बरं वाटेल असं मला वाटतं. नशीब की तो एकटा पळून गेला. त्याने ट्रेनमधनं या मुलीला, असहाय्य मुलीला फेकून नाही दिलं नशीब. नंतर कांगावा करायला तयार. तिने उडी मारली, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला वगैरे. वाटेल ते ब्लॉट लावण्यास तयार असतो समाज पुन्हा. जे काही घडलं त्या युवतीच्या बाबतीत, तिच्या दुःखामध्ये, त्या कुटुंबियांच्या त्यांच्यावर जो प्रसंग ओढवला आहे, त्याच्यामध्ये खूप संवेदनशीलतेने त्यांच्यासोबत मी आहे. पण नक्कीच अजूनही आपल्या देशामध्ये या युवतींशी एकटं-दुकटं हिंडण्याची अजूनही परिस्थिती निर्माण होत नाही. ही शोकांतिका समाजाने नक्कीच विचार करण्यासारखी आहे. एकटी स्त्री जेव्हा तुम्हाला कुठे भेटते, तेव्हा ती अपॉर्च्युनिटी नसून ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. असे विचारांमध्ये प्रगती कधी होणार या आपल्या देशात, हा एक प्रश्न भेडसावतोय. झाली पाहिजे सुधारणा विचारांमध्ये. गर्दीमध्ये एखादी स्त्री एकटी आहे, तर तिला सिक्युअर्ड करता आलं पाहिजे. या गोष्टी घडल्या पाहिजेत असं आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यामुळं अशा युवती जिथे-जिथे म्हणून प्रवासात तुम्हाला एकट्या दिसतील, तेव्हा-तेव्हा ती आपली सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अशा पद्धतीने तिला सिक्युअर्डली ती तिच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांनी मदतीचा हात दिला पाहिजे. त्यातल्या त्यात टी-टी-ई, टी-सी लोकांनी तर खूपच जबाबदारीचं भान ठेवून वागलं पाहिजे. आता तो सापडेल न सापडेल, ₹10,000 बक्षीस डिक्लेअर केलं आहे. एखाद्या टी-टी-ईला पकडण्यासाठी ₹10,000 बक्षीस लावावं लागतं रेल्वे पोलिसांना. ही सुद्धा एक शोकांतिका आहे. अर्थात याच्या पुढे काय होईल, जे काय होईल ते कायद्याच्या चौकटीत बसून होईल, तो भाग अलहिदा. पण जे घडलं ते अतिशय अप्रिय घटना आणि त्याच्यामुळं मन विव्हळलं आणि म्हणूनच हा व्हिडिओ. आपल्या भारत देशातल्या प्रत्येक गावातल्या, प्रत्येक घरातल्या युवतीने थोडंसं सावध पावलं उचलावीत, म्हणून घरोघरी हा व्हिडिओ शेअर कराल, याच अपेक्षेने इथेच थांबतो. पाहत रहा, ऐकत रहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.